नमस्कार, आपल्या सर्वांचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण पाहताय बातम्या सेकंदात. नागपूरमध्ये आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त है तैयार हम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह देशभरातून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार आहेत. नागपूरच्या या कार्यक्रमातून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावती दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येतील का अशा चर्चांना उधाण आलं. जर महाविकास आघाडीत बच्चू कडू येत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी केंद्रीय पथक आज नाशिकमध्ये येणार आहे. नेहरू युवा केंद्राच्या मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 तारखेला नाशिकमध्ये येणार आहेत. केंद्रीय पथक करणार सभेच्या ठिकाणची पाहणी देखील करणार आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. ठिकठिकाणी अमोल कोल्हेंचं शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. सुनील केदार जामीन प्रकरणावर आज निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुनील केदार यांच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अपील करण्यात आली होती. त्यावरच आज निकाल येणार आहे. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत राहा.